सारी भाजी फस्त केली ह्या मेलीनं। पण मी म्हणते ही इथे आलीच कशी? नक्की भाऊनी फाटक उघडं टाकलं असणार। तरी मी बजावलं होतं की भाजी खुडून आणून आत ठेवा म्हणून। एक काम धड करत नाही। पाहतेच त्यांना आता। महाराज त्र्यंबक ये बाळ। गण गण गणात होते, गण गण गणात होते। महाराज, मी आपणासाठी भोजन आणले, हे आपण ग्रहण करावं आणि पहिला घास माझ्या हाताने घ्यावा अशी माझी इच्छा आहे। आपण गुरु माऊली आहात। माझी आई देवाघरी गेल्यापासून मी आपल्यालाच तिच्या जागी पाहतो, तेव्हा आपली मायेची पाखर माझ्यावरती करा। एवढी माझी इच्छा पूर्ण करा, दुसरं काहीही नको। एवढंच ना? भरव घास। भाऊ, ओ भाऊ। नानी, अहो दिवसा ढवळ्या कसली स्वप्न पाहत पडलात तुम्ही? नानी, सध्या फक्त एकच स्वप्न आहे ग। त्या स्वप्नात तुम्हाला बकरी भाजीपाला खाताना दिसली का? काय? हो, आणि हे स्वप्न पडलं असेल ना तर ते सत्य आहे, पण ते तुमच्याच कृपेनी। नानी, तू काय बोलते ना, मला काहीच कळत नाहीये। तुम्हाला भाजीपाला खुडून आणून ठेवायला सांगितलं होता ना, केलं ते का? हो, भाजीपाला खुडला आणि टोपली टोपली कुठे ठेवली? पोसरीवर। मी आणतो आता। थांबा, ती रिकामी टोपली घरात आणून काय करणार आहात तुम्ही? रिकामी टोपली? अहो हजारदा सांगितलं तुम्हाला की येताना अंगणाचं फाटक उघडं टाकू नका म्हणून, पण नाही। काय हो, तुम्ही डॉक्टरकीचा अभ्यास करता ना, मग ह्या साध्या साध्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाही? तुम्ही फाटक उघडं टाकलं, त्यातून शेळी आत आली आणि तुम्ही आयतीच ओसरीवर ठेवलेली भाजीची टोपली तिने सगळी फस्त केली। अरे देवा, हे फार वाईट झालं। तू इतक्या मेहनतीने लावलेली भाजी माझ्यामुळे वाया गेली। वाईट झालं। काही वाईट वाटल्याचं आवाणू नका, मला सगळं कळतं। अहो मला त्रास व्हावा ना म्हणूनच तुम्ही हे असं सारं वागता। अगं नानी, मी दुष्ट नाहीये ग। अहो तुम्ही दुष्ट आहात की सृष्ट आहात याचा न्याय निवाडा करायचा नाही हो मला, पण तुमचं ना मुळी घरात लक्षच नाही। तुम्ही एक घरातली जबाबदार व्यक्ती आहात याची जाणीवच नाही तुम्हाला, हेच खरं। नानी अगं, अहो वहिनीच्या कष्टाचं चीज करायचं नाही तर नका करू, पण मोठ्या भावाच्या आणि वडिलांच्या कष्टाचं चीज करून दाखवा तुम्ही। अगं मी मरू दे, अहो कोणापुढे डोकं आपटते मी? माझाच कपाळ मोक्ष व्हायचा, पण ह्या दगडाचा टवका देखील उडायचा नाही। सुट्टीचे 2च दिवस राहिलेत ना, 2 दिवसांनी तुम्ही हैदराबादेत शिक्षणासाठी निघून जा। ते 2 दिवस तरी तुमचे नि माझे बरे जाऊ देत म्हणजे झालं। आणि का माझा दुस्वास करते? खरं तर मनाने तशी चांगली आहे, मग असं का भाऊ? भूक लागली, सरळ नदीवर जावं आणि पाणी पिऊन पोट भरावं। त्र्यंबक, श्रीपाद, ह्यावेळेस तू इथे? श्रीकृष्ण कुठे असणार हे सुदामाला चांगलं ठाऊक असतं। तू माझा मित्र श्रीकृष्ण आणि मी सुदामा। मला ठाऊक होतं यावेळी तू इथेच सापडशील। तुला भूक लागली असणार आणि पाणी पिऊन पोट भरण्याचा तू विचार करत असणार। श्रीपाद,
हे घे. आईने तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी पाठवली. घे, भाजी भाकरी खाऊन घे. किती रे करशील माझ्यासाठी? पण माझं पोट भरलंय. माझ्याशी खोटं बोलू नको. आणि आज पण डाफरली का रे तुझ्यावर? जेवला नाहीस? जेवणाचं काय रे? घे, खाऊन घे. किती करशील? मी कोण करणारा? कुणीतरी सुचवतं आणि माझ्या हातून घडतं. महाराज. कोण? शेगावचे गजानन महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराजांना नक्कीच कळलंच की मी भुकेला आहे म्हणून. हे काय, तुम्ही एकटेच आलात? मामांची नाही आले? नाही, मी पुन्हा पेढीवर जाणार आहे, तेव्हा त्यांना जेवण घेऊन जाईल. बर. अहो मी काय म्हणते की भाऊंना सुद्धा जरा घरात लक्ष द्यायला सांगा ना. डॉक्टर की शिकत असले म्हणून काय झालं, आपला पेशा मूळ सराफीचा आहे. मामंजींवर आणि तुमच्यावर कामाचा जर का भार पडत असेल तर थोडासा भाऊंनी हात पार लावला तर बिघडलं कुठे? मला खरं सांगशील, काय? तुझी आणि भाऊची काय बोलाचाली झाली? आणि झाले असेल तर बोलणारी फक्त तू असशील आणि ऐकून घेणारा तो. ऐकून घ्यावं लागणार नाही तर काय. मळ्यातून भाज्या खुडून आणल्या आणि टोपली ओसरीवरच ठेवली. कुठूनशी शेळी आली आणि ताज्या हिरव्यागार भाज्या खाऊन फस्त केल्या तिने. म्हणूनच बोलावं लागलं ना. अगं तू असं का करतेस? भाऊ बिचारा साधा माणूस आहे, तो हे समजा मुद्दाम नाही करत. अहो निष्काळजीपणा तरी किती करावा एखाद्यानं. आणि बोलते म्हणजे काय हो, त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणूनच बोलते ना मी. का शत्रू आहे मी त्यांची? आणि उद्या लग्न झाल्यावर बोलणार आहे का मी त्यांना? बायको काय ते बघून घेईल. आणि काय हो, मी बोलले म्हणून त्यांच्या वागण्यात काही फरक आहे का? नाही. पुन्हा त्याच चुका ते परत परत करतात. डोळे उघडे ठेवून कुठे हरवलेले असतात देवच जणे. कुठं गेलाय कुठं आता? सांगून जाण्याची सवय आहे त्यांना. जेवण तरी गेलाय? नाही. अहो स्वयंपाक तयार आहे सांगायला खोलीत गेले तर होते कुठे तिथे. जाऊन जाऊन जाणार कुठं म्हणा. मुसा नदीचा काठ म्हणजे वेळ घालवण्याची भाऊंची आवडती जागा. आईला सांग, भाजी खूप छान आहे. सुगरणच आहे माझ्या. काही माणसांच्या हाताला चव असते नाही. नुसतं पाण्यात आणून शिजवलं ना तरी सुद्धा चवदार लागतं रे. तसंच आहे माझ्या आईचं. अगदी माझ्या नानीसारखं. हो, पण ती चव चाकण्यासाठी तुझ्या नशिबात असायला हवं. असं रे काय म्हणतो? ती काय मला रोजच उपाशी ठेवत नाही. मग आज उपाशी ठेवायचं कारण? माझाच निष्काळजीपणा. निष्काळजीपणा? हो रे. नानी खूप शिस्तबद्ध. सगळी कामं कशी नीट नेटकी आणि वेळच्या वेळी झाली पाहिजे. खूप मेहनतीने तिने भाज्या लावल्या होत्या. त्या फोफावलेल्या भाज्या खोडून टोपलीत काढल्या आणि ती टोपली स्वयंपाकघरात ठेवायचं विसरलो. कुठून एक शेळी आली आणि सगळ्या भाज्या फस्त केल्या. आता मला सांग, नानीची सगळी मेहनत वाया गेली. मग ती चिडणार नाही तर काय? असं घडलं वय? आणि तिने जेवू घातलं नाही असा गैरसमज करून घेऊ नकोस. माझाच मला राग आला आणि मी ठरवलं आज जेवायचं नाही म्हणून. मला सांगू नकोस. तुला जेवायचं नसतं ना तर तू आत्ताही जेवला नसता. असो, तुझ्या नानीला बोल लावायचा मला अधिकार नाही.
पण एक सांग, तुला हैदराबादहून आल्या दिवसापासून पाहतोय, तू सारखा कुठेतरी हरवल्यासारखा दिसतो, कसल्या तरी विचारात असतो. मला सांग, काय चाललंय तुझ्या मनात? श्रीपाद, मी देहाने जरी इथे असलो तरी चित्ताने शेगावी महाराजांच्या चरणी. माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक इच्छा आहे. मला महाराजांच्या आवडीचं जेवण त्यांना जेवू घालायचं. मी आजपर्यंत 4 वेळा महाराजांच्या चरणी गेलो, पण ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. असं का? मी मागच्या खेपेला महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो ना, साद घालता जीवान धाव घेते गजानन, प्रगटते भक्तासाठी कोठल्याही रूपातून. धुन लागता नामाची, धुन लागता नामाची, लाभे अपार हे सुख. शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. शेगावी महाराजांच्या दर्शनाला येण्याची ही 4थी खेळ. पण महाराजांची माझ्यावर कृपा होत नाही. ते मला पाहून न पाहिल्यासारखं करतात. असं का? महाराजांना माझं येणं आवडत नाही का? तसं असेल तर मी पुन्हा येणार नाही. माझ्या गुरुमाऊलीला नको असेल असं मी कधीही वागणार नाही. त्र्यंबक, महाराज, महाराज, महाराजांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. ती प्रेमळ दयाळू नजर. मला असं जाणवलं, माझी दिवंगत माऊलीच माझ्याकडे मायेच्या नजरेने बघत आहे. त्या पहिल्या दृष्टिक्षेपातच मी महाराजांचा झालो. मला अवर्णीय असा आनंद प्राप्त झाला. मग पुढे काय झालं? महाराजांनी नुसतं तुझ्याकडे पाहिलं, काही बोलले नाही? बोलले ना. अरे अकोल्याहून आमच्या दर्शनासाठी यायची ही तुझी 4थी खेप. होय महाराज. मग कसं दूर का उभा होतास? यायचं ना आमच्या जवळ, आणि तुझ्या जवळची ती चिकन सुपारी आम्हाला खाऊ घालायची. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. माझं नाव, माझं गाव, माझ्या खिशात चिकन सुपारी आहे हे त्यांच्या अंतर्चक्षूंनी ओळखलं. माझ्या हातून चिकन सुपारी खाल्ली. तेव्हापासून मला महाराजांचा ध्यास लागला. मला त्यांच्या आवडीचं जेवण जेवू घालायचं. पण ती इच्छा कशी पूर्ण होईल कुणास ठाऊक. अरे अडचण काय आहे? तुझी सुट्टी संपायला अजून 2 दिवस बाकी आहेत. त्याआधी जाऊन ये ना शेगावला. खरं आहे, पण
महाराज, आपल्या प्रत्येक कृतीमागे निश्चित असं एक कारण असतं. आपल्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दामागे निश्चित असा एक अर्थ असतो. आम्हीच काय, या भूलोकावरच्या कुणीही अकारण कोणतीही कृती करू नये, वायफळ बोलू नये. खरंय महाराज. महाराज, मला आपल्याला असं विचारायचं होतं की अरे आमच्याशी किती बोलशील? असाच बोलत राहिलास तर दिवे लागणीच्या आत घरी पोहोचू शकणार नाहीस. आणि मग अरे चल श्रीपाद, किती वेळ आपण इथे बोलत बसणार आहोत? दिवे लागण्यापूर्वी घरी पोचलं पाहिजे, नाही तर नानी पुन्हा एकदा रागवायची. अरे पण आता पण नाही आणि बीण नाही. चल, चालता चालता बोलू. महाराज, आज तुम्ही प्रथमच तुमच्या बंकटला भाऊ म्हणून संबोधलं. आणि मी कुठे जाणार आहे? मी घरातच आहे. संकटा, अरे आम्ही तुझ्याशी बोलतच नव्हतो. मग कुणाशी? ते ज्याचं त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलो तो घरी निघून गेला. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.